आणि मासाला चांगला मोठा हा बघा. वरद इकडे घे इकडे घे. मारी सुतेरी लागले वरदला. तर नमस्कार मित्रांनो, कोकणची दुनिया युट्यूब चॅनलमध्ये मी अंकित आपलं स्वागत करतो. तर वरद जातोय आता मासे पकडायला. वरद सोबत आलोय मी. गळ आहे बघा हातात आहे, त्याच्या धनुष्यबाण आहे आपला. त्या धनुष्यबाणचा आज जर चमत्कार झाला तर मोठा मासा भेटला तर तो पण बघायला भेटेल आपल्याला. बघूया आता. गांडूळ इथं शोधायचे आहेत, त्यासाठी तेरीचा पान शोधतो आम्ही मोठा, जेणेकरून त्याला ठेवू शकू आम्ही. पण तेरीचा पान इथं कुठे दिसत नाही. बोललो तुला केळीचा पान घे, नाही तर तेरीचा पान नाही घे. तसं नाही, ते आपल्याला काय ठेवायचेच आहेत ना गांडूळ. ही परंपरा आहे. परंपरा आहे काय? मग परंपरा आपण कायम करू. तेरीच्या पानातच ठेवायचं आहे बोलतो. म्हणजे इथं भेटलेला आहे काय तेरीचा पान. तेरीचा उड्या. हां, तर हा बघा तेरीचा पान भेटलेला आहे आपल्याला. लय मोठा पान घेतला असेल. आता गांडूळ कुठे भेटतील? लगेच 2 मिनिटात. कुठं? तू बोलशील तिथं. इथं पण आहे, इथंच आहे. काढ. तर हे बघा तशी जिथं पाणथळ जागा असते ना तिथं आपल्याला गांडूळ भेटतात. जरा मार वर खालती टाक. इथं मला वाटतंय नाही आहेत. वरच आपला खणतोय खाली पण नाही भेटत आहे. वरच्यावर लागायला पाहिजे. नाही आहेत. तर आता नदी तर जवळ आले पण गांडूळ काय अजून भेटला नाहीत, त्यामुळे काय मासे पण पकडू शकत नाही. तर हे बघा आपल्याला परत मागं यायला लागलं. हे बघा गांडूळ भेटले तिथं, लिवलिवताना दिसत असतील तुम्हाला. आपण गल ठेवूया. तेव्हा बाजूला ठेव. बघूया 2 तरी भेटला. हा बघा अजून एक गांडूळ आहे. आता मला वाटतं ह्याच ठिकाणी बरेच असतील. काय मग काढते. हे बघा वरच काढतोय गांडूळ. तो बघ, तो बघ खाली जातोय बघ. हां तोच मोठा आहे. मोठे भेटले की एकदम कमाल. मोठे आहे, बारीक पाहिजे थोडं. हां बारीक ह्याला लागतात लगेच. अरे पण त्याला तोडू शकतोस तू मोठ्याना पण. काय बारीक यांना लागतात पण ते बारीक लावता यायला पाहिजेत नीट. झालंय का? हे बघ इथंच आहेत. झाडच आहेत नुसतं. झाडेच असणार, तयार झाले दादा ते. हा बघा आपला धनुष्यबाण. गळ आहे आपला तो. आता गांडूळ पण भेटलेत. मला वाटते बस होतील एवढे. तुला काय वाटतंय? हो. तिकडून परत आलो आम्ही या साईडला, कारण की तिकडे गांडूळ वगैरे काय भेटत नव्हतं एवढं, म्हणून आलो परत. तर आता गांडूळ तर भेटलेत. आता मासे पकडायचे. हे बघा गांडूळ या तेरीच्या पानात घेतला नाहीत. आता मासे पकडायला जाऊ आपण. हा बघा वरद निघाला. हे बघा नदी जवळच आहे. आता आज चाललोय आम्ही मासे पकडायला. ही बघा ही नदीकडे जाणारी वाट तुम्ही आधी पाहिलीच असेल. कुठे जायचं आपण? त्या पुलावरती जायचं की ह्या साईडला शेतात? हां इथंच थांबूया काय? मला वाटलं तिकडे लांब नेतोस की काय खपरीकडे वगैरे. तिकडं लागणार पण नाही मला वाटतं, कारण पाणी जास्त असेल ना. काय? हा पण आपल्याला उभा राहायला पण पाहिजे ना. तिकडं गच्चड असेल सगळी, गवत पण भारी असेल. मग तेच, त्यापेक्षा आपला इकडं बरा आहे. इथं लागतील काय पण आता? तर पाणी कमी आहे. मागची व्हिडिओ बघितली ते पाणी जरा जास्त होता, आता जरा पाणी कमी आलं आहे. मग मासे इकडं बघ, इधर देखो. मासे लागण्याचे चान्सेस आहेत का मग पाणी कमी आहे तर? 60% आहेत. 60%? 40% नाही. 40% म्हणजे बऱ्याच टक्के नाही आहेत. तरी पण बघूया. तरी आता लावल्यावरती समजेल मासे भेटतात की नाही. काय करतोयस? गळ अडकवला नाही, काठीला तो काढतोय. तवसर आजूबाजूचा परिसर बघू शकता. ही नदी मागच्या वेळेला पाणी जास्त होता, नाले भरून जात होता पाणी. आता कमी आलाय. तर बघा वरत काढू लावते गळाला. जरा जवळनं दाखव. तर हे बघा असा दाखव. गळाला असे गांडूळ लावतात आणि आता गळ टाकायचा पाण्यात आणि वाट बघायची जोपर्यंत मासा येतोय तोपर्यंत. असू दे. हां हे असू दे.
ते काय जाणार नाहीत कुठं. तो चले हम अभी मासे पकडणे. बघूया इथं टाकतोय. ही ती वाट ज्या वाटेने आता आपण आलो आणि इकडं वरदनी गळ टाकला नाही बघा. जवळच एकदम टाकला नाही, काय जास्त पाणी वगैरे पण नाही तिथं. पण बोलतोय की तिथं मासे भेटतात म्हणून टाकला नाही. तर बघूया आता मासे भेटतात काय तिथं, नाही तर जागा चेंज करायला लागेल आपल्याला. पाणी पण एकदम शांत आहे बघा. तिकडं फक्त जरा फ्लोचा आवाज येतोय, पण इकडं स्थिर आहे पाणी एकदम. तर आता बघूया वरदला मासा भेटतोय काय. हा बघा इथं जवळच टाकला नाही गळ. आणि मासा आलाय चांगला मोठा. हा बघा वरद इकडे घे, इकडे घे. साप आहे की मासा आहे? छामारी सुतेरी लागले वरदला. कडक मला साप वाटतोय. साप नाही ना, ही बघा कसला नाही रे, मला साप वाटतोय बाबा. छामारी. हा तरी बघा वरदला सुतेरी लागले पहिल्याच ह्याच्यात. एकदम मोठी आहे बघा कसली. वाटला नव्हतं लागेल, मला तरी विश्वास नव्हता याच्यावरती की असल्या सुत्याला लागत असतील. त्या बघा त्यांनी मारला नाही तिला. हे बघा आता काढल तो गळातून. काढ. बघा पहिलाच मासा लागलाय, लगेच लागला, जास्त काय वेळ लागले नाही. आता पिशवीत ठेवतोय तो मासा. काढला ना गळातनं. जरा गळातनं काढताना जरा दिक्कत आली बरीच, पण काय नाही वरदनी केला ना ते काम. तो बघा तिकडे गळ आहे. हा बघा परत सज्ज आहे आपला वरद मासे पकडायला. मी टाकू काय? त्याला काहीतरी बांधायला पाहिजे होतास वरद, कारण की ते पळणार असे नाही तर तसेच ठेवले होते आपण. सिनरी बघू शकता आमच्या नदीची, मस्तपैकी एकदम दिसतं. आणि वरदची भवानी झालेली आहे. पहिलाच मासा भेटलेला आहे, ते पण सुतेरी भेटले चांगलीच मोठीच. बिचाराला काढता येत नव्हती, पण प्रयास केला नाही, काढला कशी तरी. आता बघूया दुसरा लावतोय तिथे. हा बघा गांडूळ रेडी आहे गळाला लावून. आता परत तिथंच टाकतोय. मला वाटलं नव्हतं इथं भेटेल, पण भेटले यार. सुतेरी टपकवला डायरेक्ट. बघूया इथंच गळ टाकला ना, तुम्हाला दिसत असेल. बघा तो सर आपण त्याजवळ जाऊन बघू आता, पण तो उडवतो गळ त्याच्यामुळे या साईडला थांबला. मासे पकडायला या, मासे पकडायला या, मासे पकडायला या. सध्या नदीवरती मासे पकडायला कोण दुसरा काय आला नाही, कारण की मागाशी ज्या वेळेला ती सुतेरी लागली आहे ना, तेव्हा बघत होतो आम्ही कोण आजूबाजूला आहे काय, जेणेकरून ती सुतेरी गाळातनं काढता येईल. पण काय कोण नव्हता, त्यामुळे वरदलाच काढायला लागली शेवटी. पाऊस पण येतोय रे. बघ ढग आलाय मोठा एकदम काळा, वाटतंय पाऊस येतोय. घरात जायचा. अजून एक सुतेरी लागली की मोठीच लागू दे, शांत राहता. पाऊस पण आलाय. तर दुसऱ्यांदा वरदने आता गळ टाकलेला आणि जोरात पाऊस आलाय. पाऊस पण उगाच आला तर थोडा उशीर आला असता तर बरा झाला असता. तरी पावसातनं भेटतात का रे वरद? हां मग जा, घे छत्री, घे छत्री घेऊन जा. मी थांबतो इथं उशीर. तर बोलतो काय पावसात पण भेटतातच मासे. मी काय जास्त गळ वगैरे काय टाकत नाही, तो टाकतो म्हणून त्याच्यासोबत आलो आज. तो तिकडे गेला आहे, छत्री घेऊन पाठवले त्याला, कारण की त्या छत्रीत जास्त गळ तर एकच जण राहू शकतो, दोघं राहू नाही शकत. आणि एकच छत्री आम्ही घेऊन आलो आहे. गेला आपला गळ टाकायला. बघूया किती मासे भेटत आहेत. तुम्ही पण बघतच राहा आपल्या कोकण चिन्ह यूट्यूब चॅनलवरती. तोपर्यंत कमेंट करा की सुतेरी हा प्रकार किती जणांना माहिती आहे तुम्हाला. तर इथून बघू शकता की वरदनी गळ टाकला ना, आणि पाऊस पण बघू शकता इथं तुम्हाला दिसेलच. पाऊस पडताना एकदम जोरदार पडतोय आता सध्या. मागाशी आम्ही आलो तेव्हा काय पाऊसच नव्हता, पण आता जोरात आला एकदम पाऊस. त्यामुळे बघूया आता मासे पकडण्यावरती काय त्याचा फरक पडतोय काय. वरद गेलायच तिकडं मासे पकडायला. एकच भेटला आहे, सुतेरी भेटली चांगली मोठी. आता बघू पुढे काय होतंय. आणि आता सध्या मी इकडं आहे. ही बघा ही आमची गणपती ठेवण्याची जागा आहे. म्हणजे गणपती विसर्जन असतं ना, त्यावेळेला आम्ही इकडे गणपती ठेवतो, गौरी गणपती सगळे.
आणि म्हणजे छत्रछाया पण आहे ही एक प्रकारे. जर पाऊस वगैरे आला की इथं आडोशाला येऊन माणसं थांबतात. तर मंडळी आता पाऊस तर गेला आहे. आता परत आपली व्हिडिओ चालू झाले. व्हिडिओ करायला मी सुरुवात केली. बघू शकता आता जरा उन्हाची तिरीप पडली. तो ढग आलेला ना तो बघा हाय अजून थोडाफार तिथं, पण बऱ्यापैकी गेला आहे. त्यामुळं आता वाटत नाही की परत पाऊस येईल. हा जो पाणी पडतोय आता तो झाडावरचा पडतोय थेंब थेंब. बाकी पाऊस तर गेला आता. आणि इकडं वरद आपला लावतोय, गाळाला काढू लावतोय. काढू म्हणजे ते गांडुळीला काढू बोलतात. काहीतरी खाना बनवून आणला नाही त्यांनी माशांसाठी आणि तो गाळाला लावला नाही. तो बघा तिथं तुम्हाला बॅक कॅमेराने दाखव. थांबा काय आणलायस दाखव. तर हे बघा वरदने काहीतरी हा खाना आणला नाही. गुळासारखा वाटला मला, पण बोललो गुळ मासा कसा खायला. काहीतरी आणला नाही. काय आहे रे? हां बिस्किट आणला नाही. बघूया बिस्किटाला मासे भेटतायत काय. पण तिथे एक टेस्टसाठी टाकला तर मासे तर आले. बघूया वरदच्या काहीतरी नवीन कुठल्या तरकीब आणतो काय माहिती. पण त्याचा बिस्किट माशाने चकमा देऊन खाऊन गेलेत. काय उपयोग नाही झाला त्या बिस्किटाचा. तरी बराच बिस्किट आणला नाही वाटतं त्यांनी. खाण्याचा त्याग केला नाही. परत एकदा बिस्किट लावतोय, पण बिस्किटाचा प्रॉब्लेम काय. बिस्किट मला वाटतं बरं बिस्किटला काहीतरी तू रॅप करायला पाहिजे होतास. तुला काय वाटतंय? अरे तो पाण्यात जाणार. बिस्किट थोडी ना राहणार आहे. बघूया याचं काहीतरी करतोय. मी हे पहिल्यांदाच बघतोय असलं काय. म्हणजे काही आहे असं वाटतं मला सध्या तरी. बघूया सक्सेस झाला तर त्याचं श्रेय आपण वरदला देऊ. परत एकदा वरदने टाकला नाही बिस्कुट माशांसाठी. वेट करूया आपण. प्लॅन अनसक्सेसफुल झालेला आहे. वरदचा बिस्किट वितळला. बिस्किटाला काहीतरी रॅपर लावायला पाहिजे होता, म्हणून आता तो परत काढू लावतोय. बिस्किट गेला पाण्यात, माशांच्या पोटात गेला आता तो. बघूया आता परत एकदा तो आपली जुनी तरकीब वापरायला लागला आहे, जी की आपली चालू आले. वरची बिस्किटं मासं घेऊन गेलं. तर ऊन पण आता एकदम चांगला रखरखीत पडला. आणि बघा इथे मासेमारी करायला आलेला पोरगा आहे कोणतरी, आणि गळ टाकला नाही. तिकडं लागत नाही बोलतोय. जी पहिली एक सुतेरी लागली तीच, त्याच्यामुळं आता तिकडं जातोय तो. पुलावरती जातोय तो बघा. पुलावरती पोचला, पण मी पण जातोय त्याच्या मागून मागून. सध्या ऊन जास्त आहे. पुलावरती आलोय. इकडं पण पाणी बघा एकदम चमकतंय पाणी उन्हामुळे. उन्हाचे तिरीप पडले ना आता. म्हणजे आता जस्ट पाऊस आला जोरात आणि गायब पण झाला पाऊस लगेच. आणि आता उन्हाचे तिरीप पडले. तर असं ज्या वेळेला होतं ना त्यावेळेला इंद्रधनुष्य बघायला भेटतो. पण इथं जर आता मला कुठं दिसत नाही. जर दिसलाच इंद्रधनुष्य कधी तर तुम्हाला पण व्हिडिओ मार्फत दाखवेन. तर हे बघा आमची स्पेशल जागा आहे. बऱ्याच लोकांना इथं मासे भेटतात, त्यामुळे सगळे इथं येऊन बसलेले असतात या जागेवरती. बघूया ही जागा खरंच मासे देणारी आहे काय. वरदला आता भेटतात का मासे ते बघू आपण. वरदला मासे भेटेल का नाही ते माहिती नाही, पण तुम्हाला हे जरूर बघायला भेटेल. हे बघा हे दृश्य मस्त दिसतं एकदम कोकणातला. आमच्या नदीचं दृश्य आहे. नालातनं असं पाणी जाताना सफेद सफेद एकदम भारी वाटतं बघायला पण. तर वरदला सफलता लागलेली वाटतं. परत आलो आम्ही. हां वरद नुसतं जागा चेंज करतोय. मला वाटतं त्याने तिथं थांबायला पाहिजे होता, कारण की तिथं त्याला पहिलं लागलेला. जास्त शक्यता होती की तिथंच भेटला असते त्याला अजून मासे, पण तो इकडं आला आणि इकडून पण परत क्विट केला नाही. आता तिकडे जातोय तर परत जातोय आम्ही मेन नदीच्या स्पॉटवरती, जिथं आम्हाला मिळालेली सुतेरी. तर परत ह्याच जागेवरती आलो आम्ही. इथंच आम्हाला सुतेरी भेटलेली पहिली. अजून त्या सुतेरीनंतरला एक पण मासा नाही भेटला आहे. बघू आता भेटतोय काय. नाही तर ती सुतेरीतच समाधान मानावं लागेल असं वाटतंय. बोरिंग काम असतं जरा गळ टाकणे म्हणजे, कारण की एकदाच मासा लागतो ना गाळाला, नंतर परत टाकायला लागतं.
परत टाकायचा, परत काढायचा, परत टाकायचा, परत काढायचा. लागला तर, नाही तर आपला टाकतच बसायचा. नाही तर काय, काढू चेंज करत राहायचे, टाकायचा परत, परत काढू चेंज करायचा, टाकायचा परत. ते असंच करायला लागतं. त्यात त्याला पहिली लागले सुतेरी, त्याच्यामुळं जरा चांगला तरी आहे. नाही तर कायच नाही लागला तर एकदम पूर्ण मूड हाफ होऊन जातो. तर मंडळी काय नाही, लय मी पण ट्राय केला गळ टाकायचा, पण काय भेटला नाही आतापर्यंत. जो पहिला मासा लागलेला तोच, म्हणजे जी सुतेरी लागली ना तीच, त्याच्यानंतरला काय भेटला नाही. फक्त हा पाऊस मात्र जोरात जोरात येतोय. हा बघा आता परत एकदा आलाय पाऊस. आता तर काळोखच केला नाही, त्यामुळे आता वाटत नाही की हा जो पाऊस आहे तो लवकर जाईल. एकतर आम्हाला तरी लवकर घरात जायला लागणार आहे, जेवढं भेटलं त्या समाधान म्हणून. तो बघा वरडणी टाकला नाही तिकडे, कारण की पाऊस आला तरी पण काय आपण गळ टाकायचं थांबत नाही, तो टाकतोय तिकडं. मी इकडं थांबलो इकडे आडोशाला. पण बघायला गेलं तर पाऊस तर आता जोरातच आला आहे. बघू आता किती मासे भेटत आहेत. आता चुकून काय भेटला तर ठीक, नाहीतर वाटतंय घरातच जायला लागणार आहे. नदीवर सध्या कोण नाही, आम्ही दोघंच आहोत. म्हणजे एक मगाशी माणूस जाताना बघितला, पण तो तिकडे कुंभेच्या वाटा आहे ना तिकडे त्या साईडला गेला. आणि वातावरण पण बघू शकता, एकदम पावसाळी ढगाळ वातावरण झालं आहे. जोरात पाऊस पडतोय, वारा पण सुटला आहे. तर आता वाटतंय की घरीच जायला पाहिजे. वरचा मासे पकडणे चालूच आहे, पण एक मासा भेटला, त्याच्यानंतरला कायच भेटला नाही. या पिशवीत तो मासा ठेवलेला आहे. बघू, बघा वारा कसला जोरात सुटला आहे. आणि पावसाचा आवाज तर येतच असेल तुम्हाला जोरात जोरात, त्यामुळे इथून काय हलू शकत नाही कुठं. बघा आजूबाजूचं वातावरण. कोकणात सध्या पाऊस लय जोरात पडतोय, तर पाऊस लय जोरात पडतोय. मला आता इथल्या इथंच काय ते करायला लागणार आहे. बघूया, नाहीतर जर भेटत नसतील मासे तर घरीच जाणार आहोत. आता काय खूप झाला, आता काय भेटतच नाही. मासे पकडतात, ज्याला फक्त काढू खाऊन जातात, बाकी काय नाही. मी लावलेला आता मगाशी गळ टाकलेला, काय केलं, अरे तुकडं तुकडं कुरतडून खायचे काढू आणि जायचे. म्हणजे असं थोडा थोडा लागायचं जड, गायब. अर्धा काढू खाऊन गायब. असं वाटतं की आता मासे पण शातीर झालेत असणार. आज माणसं शातीर झाली तर ते माशांचा काय, मासे पण झाले असतील शातीर. नुसता अर्धा काढू खाऊन जात आहेत. हा बघा, त्याला काय भेटलाच नाही, फक्त तो एक मोठा चांगला जाडा बेडूक घेऊन आला. तो बघा, त्या बेडकाचं पण काय करायचं. तर तुमच्यातला पण कोण कोण गळ टाकायला जातो ना, त्याने कमेंटमध्ये नक्की टाका की आम्ही गळ टाकायला जातो. आणि आम्हाला मासे भेटतात की नाही ते पण कमेंटमध्ये सांगा, कारण की आम्हाला तरी भेटला एक मासा. बघूया आता पुढं काय भेटतं का नाही, की घरात जायला लागते. बघू, पण वरचे प्रयत्न तरी 100% आहेत. त्याला काय नाही, जोड नाही कायच नाही त्याला. 100% प्रयत्न, पण 100% नापास मासे पकडण्यात. आता काय करायचा, बघू भेटतात का मासे. मगाशी गळ टाकायला गेलो तेव्हा लय एक्साइटमेंट होती रे, पण नंतरला गळ टाकायला लागलो, एक पण मासा गावायना हाताला, कंटाळा यायला लागला. बोलो घे बाबा तुझा गळ, टाक तूच, कंटाळा आला मला. तो टाकतोय अजून. पाऊस तर आता जरा थोडासा कमी आला आहे, पण पाऊस अजून चालूच आहे. बाहेर तर मी जाऊ शकत नाही. बघू आता, पाऊस साथ देतोय की आम्हाला घरात जायला लागतंय. अय किती, हा 1000? एकच मासा लागलाय, तो 1000च्या बरोबर आहे नशीब. नाही तर तो पण लागला नसता तर निराश चेहरा. म्हणजे आता काय आहे की सुतेरी लागले तर सांगू तरी शकतो एक सुतेरी लागले, पण जर कायच भेटला नसता ना तर वरची चांगली वाट होती. मला बोललेला चांगले बरेच मासे भेटत आहेत, चल आपण जाऊ नदीवर. आलो आणि बघा काय तर आता आपण बाहेर जाऊया. पाऊस आता थांबलाय, पण माशांचा काय आता पत्ता नाही अजून. पावसाचं काय झालं काय माहिती, नुसतं येतोय जातोय. हा बघा गळ टाकला नाही. आता तर 100% देवमासाच गावणार आज. पण झालं आमच्या नदीत देवमासा नाही. हां, किरव्याने गळ वाढला ना वाटतं. तो किरवा काय माझ्यावरती उडवणार तर, हो माझ्याकडे कुठे उडवतोयस तू, तिकडे उडव. घे बाबा खेकडा अंगावर. असा करणार होतास काय, इकडे नको टाकू, सांगून ठेवला आहे तिकडे टाकायचा तुझ्या साईडला. तर अंगावर बिंगावर सोडशील. मासा नाहीत म्हणजे काय खेकड्याने काय वाट लावला काय, त्यांना पलवून टाकला. असं आहे काय, खेकडा येऊन नाही देत बोलतो मासा. काय पण खेकडा मासा एकत्र राहतात नदीत. पाऊस पण गेलाय बघा, ढग आहे थोडा, पण एवढा नाही जसा मागाशी होता.
पण पावसाचा पण मूड बेकार आहे. मधनच येतो जातो, येतो जातो, येतो जातो. जसं आपल्या वरदच्या याला पहिल्यांदा मासा येतो, नंतरला नाही येत, मग परत तो काडू बदलतो, जागा बदलतो, काडू बदलतो, जागा बदलतो, पण मासा काही येतच नाही. इकडं आई आल्यात. कुठं जातेस? हा, रानात जातेस काय बैलांना घेऊन? हे बघा बैल आई जात आहेत इकडे रानात. बैलांना चारायला नेतेस? हा, चारायला नेते, बघू शकता. आणि आपलं काम चालूच आहे तिकडं गळ टाकायचा. गळाला मासा काय लागत नाही. लागतोय वाटतं, लागतोय. पण असं मगासपासून कितींदा बोलून झालाय तो, पण झाला एक पण गावात नाही त्याला. तर मित्रांनो, कंटाळा आला, आता घरी चाललोय. आज काय ती सुतेरी पहिली भेटली, त्याच्यानंतरला कायच नाही भेटला, आता लागलाच नाही काय. तर आजची व्हिडिओ कशी वाटली ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. बाय बाय.